नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी अचूक प्रमाणात तांदळाची पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत कापसासारखी भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत. बऱ्याच वेळेला तांदळाची भाकरी करत असताना ती व्यवस्थित लाटता येत नाही किंवा थापता येत नाही. भाकरी कधी कधी चिवट होते. त्यामुळे आज आपण येथे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित ही रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ हे कुठलंही घेतलं तरी चालेल, म्हणजे घरात तयार केलेलं असेल तरी सुद्धा चालेल किंवा विकतचं आणलेलं असेल तरी सुद्धा चालेल. आता 1 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी येथे 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. पाणी छान असं उकळायला लागलं की यामधून अर्धी वाटी पाणी आपण काढून ठेवणार आहोत, कारण तांदळाचे पीठ कुठल्या तांदळाचे आहे त्यानुसार आपल्याला येथे पाण्याचे प्रमाण कमी जास्त लागू शकते. आता हे पीठ सर्व आपण 1 वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान हे सर्व पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता व्यवस्थित पीठ पाण्यामध्ये मिक्स झालं की याला आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटं आपण याला झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण ठेवत असताना गॅस आपण पूर्णपणे बंद केला होता हे ते ध्यानात ठेवायचे आहे. आपण बघू शकता पिठाची छान अशी उकड आपली तयार झालेली आहे. आता हे एका आपण ताटामध्ये काढून घेऊया. बघा, आता ही उकड व्यवस्थित करणं ही फार महत्त्वाची स्टेप आहे. यामध्ये उकड जर व्यवस्थित झाली नाही तर भाकरीला चिरा जाण्याची शक्यता असते किंवा भाकरी व्यवस्थित लाटता येत नाही. आता ही उकड गरम असल्यामुळे प्रथमतः मी असं वाटीच्या साहाय्याने हे छान असं मऊ करून घेणार आहे. हे बघा, ह्या ज्या सर्व गाठी आहेत या अशा वाटीच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहे. आता पीठ थोडंसं थंड झालं की आपण हाताच्या साहाय्याने हे पीठ व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे. आपण जेवढं व्यवस्थित हे पीठ मऊ करून घेऊ, छान असं मऊ लुसलुशीत या पिठाचा डो बनवून घेऊ, तेवढीच आपली भाकरी छान अशी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र बनते. एवढा ह्याचा व्यवस्थित असा डो बनवून घ्यायचा आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की पीठ आपलं उकड थोडीशी अशी निबार किंवा कडक झालेली आहे, तर जे गरम पाणी आपण अर्धी वाटी काढून ठेवलं होतं त्यापैकी 2-2, 3-3 चमचे आपण यामध्ये टाकून हे छान असा डो मऊसूत केला तरी सुद्धा चालू शकेल येते. आता 1 वाटी पिठाच्या येथे 5 भाकरी आरामात बनतात. आपण भाकरी छोटी बनवतो का मोठी त्यानुसार त्याचे प्रमाण कमी जास्त होते येते. आता असे 5 मी येथे उंडे करून ठेवलेले आहे. आता हे झाकून ठेवायचे आहे आपल्याला आणि एक एक उंडा घेऊन प्रत्येक वेळेला छान असा भाकरी लाटण्याच्या अगोदर आपण हा मऊ करून घेणार आहोत. हे बघा, छान, म्हणजे काय होईल, भाकरीला आपल्या चिरा जात नाही. थोडं थोडं तांदळाची पिठी घेऊन अशी या पद्धतीने आपण मऊ करून घेणार आहोत, गोल करून घेणार आहोत. आता आपल्याला ही भाकरी थापण्याची अजिबात गरज नाहीये. असं पोळपाट लाटण्यावर आपण चपाती सारखी ही भाकरी छान अशी गोल लाटून घेणार आहोत. म्हणजे ज्यांना भाकरी करता येत नाही ते सुद्धा आरामात या तांदळाच्या भाकरी अशा पद्धतीने लाटून व्यवस्थित अशा करता येतात किंवा करू शकतात. हे बघा, असं थोडंसं हाताने सुद्धा आपल्याला जमत नसेल तर आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपलं तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मळल्या गेलेलं आहे, म्हणजे छान असं आपण डो तयार केलेला आहे. त्यामुळे मऊ गरगरीत अशी आपली पोळी बनून तयार झालेली आहे भाकरी तांदळाची. हे बघा, कुठेही चीर गेलेली नाही. व्यवस्थित अशी झटपट आपण तांदळाची भाकरी आपल्याला लाटता येते आहे, म्हणजेच आपली उकड सुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे इथे. बघा, चपाती सारखी छान अशी मऊ लुसलुशीत आपली तांदळाची भाकरी लाटून तयार झालेली आहे. आता तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे, नंतरच ही भाकरी तव्यावर टाकून घ्यायची आहे. आता भाकरी तव्यावर टाकल्यानंतर छान हिला सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे. जशी आपण ज्वारीची आणि बाजरीची भाकरी करतो त्याच पद्धतीने या तांदळाच्या भाकरीला सुद्धा वरून आपण असं पाणी लावून घ्यायचं आहे. आता एका साइडनी भाकरी व्यवस्थित भाजली की हे पाणी संपायच्या आत किंवा भाकरी सुकायच्या आत आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे. अगदी सोपी आहे ही भाकरी बनवण्यासाठी.
लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच तांदळाची भाकरी खूप आवडते, परंतु सर्वांनाच ती व्यवस्थित जमेल असं नाही. त्यामुळे आपण इथे भरपूर सोप्या पद्धतीने ही भाकरी तयार केलेली आहे. हे बघा, आता दोन्ही साईडनी भाकरी व्यवस्थित भाजली की पुन्हा एकदा आपण हिला अशा पद्धतीने उपडी करून भाजून घ्यायचं आहे. असं उलटण्याच्या साहाय्याने कडा ह्याच्या दाबून घ्यायच्या आहे, म्हणजे भाकरी तर व्यवस्थित टम्म अशी फुगते, परंतु सर्व बाजूनी छान अशी ती भाजल्या जाते. आपण बघू शकता येथे मस्त आपली पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत कापसासारखी तांदळाची भाकरी गोल गरगरीत बनून तयार झालेली आहे. आता एक एक करून सर्व भाकरी आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. हे बघा, आपल्याला आवडत असतील तर आपण छोट्या छोट्या आकारात या भाकरी तयार केल्या तरी सुद्धा चालू शकते. आता एकदा जर सकाळी भाकरी तयार करून ठेवली तर ही संध्याकाळपर्यंत आरामात मऊ छान अशी लुसलुशीत राहते, म्हणजे सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी सुद्धा आपण आरामात ही खाऊ शकतो. हे बघा, आपली ही भाकरी बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या 4 भाकरी सुद्धा करून घेतलेल्या आहे. आपण बघू शकता येथे किती झटपट आपल्या या भाकरी बनवून होतात. तेव्हा नक्की ट्राय करा या पद्धतीने, आणि कशी झाली रेसिपी किंवा भाकरी मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. त्याचबरोबर धन्यवाद.